आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या दादरमध्ये आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या भागातली काय नेमकी सध्याची स्थिती आहे। कृष्णात, अनुपमा, थोड्याच वेळापूर्वी मिलिंद नार्वेकर हे आमदार येऊन गेले। त्यांनी या पुतळ्याची पाहणी केली आणि मीनाताई ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर असलेला याच पुतळ्याला एका माथे फिरून लाल ऑइल पेंट टाकला होता। त्यानंतर या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली, साफसफाई करण्यात आली। परंतु या संपूर्ण गजबजलेल्या परिसरामध्ये एखादा व्यक्ती येऊन अशा प्रकारचं कृत्य करतो। सर्व पोलीस बंदोबस्त नेहमी या शिवाजी पार्कमध्ये असतो आणि तरी देखील अशा प्रकारचं गैरकृत्य घडतं। यामुळं शिवसैनिक देखील निषेध व्यक्त करत आहेत, संताप व्यक्त केला जातो आहे। कारण सर्व शिवसैनिकांच्या म्हणजे दोन्ही शिवसैनिकांच्या एक श्रद्धास्थान हे मातोश्री राहिलेले आहेत आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाच्या या परिसरामध्ये अशा प्रकारचे खोडसाळपणा केला जातो आहे आणि त्याचमुळं मोठा पोलीस बंदोबस्त आता या परिसरात ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुचित घटना घडू नये याची काळजी सध्या पोलीस घेत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिसांकडून तपास सुरू आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेतली जात आहे आणि सर्व पोलिसांच्या मार्फत सर्व परिसरातील CCTV तपासले जात आहेत। नेमकं कोण यामागे आहे याचा तपास केला जात आहे। कुठलीही येत्या काळामध्ये यामधून मोठा अनुचित प्रकार घडू नये किंवा अशांतता होऊ नये, शांतता भंग पाडू नये यासारखा प्रकार होऊ शकतात। त्यामुळं नक्कीच या संपूर्ण परिसरामध्ये आता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत बाळासाहेब झगडे आहेत, काय नेमकं सांगाल की नेमकं काय संतापही मिलिंद नार्वेकरांनी व्यक्त केलेला आहे? 9, 9:15 वाजता फोन आला। मी आणि अजित प्रबोधनकारांच्या इथे बाजूबाजूलाच होतो। अजित बोलला चल जाऊया। म्हटलं काय झालं, गाडीवर बसलं? तो बोला असं असं झालं। मग आम्ही बघितलं तर सगळीकडे कलर टाकला होता, लाल कलर। म्हटल्यावर मग अजित आणि मी तो थिनर वगैरे आणून साफसफाई केली। आम्हाला काय माहीत नव्हतं की काय झालं आहे, कसं झालं आहे, ते सिंदूरचं कलर करताना झालं आहे की कोणी टाकलं आहे। मग आम्ही आमचं कर्तव्य दैवत म्हणून आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मग पोलीस आले, अनिल देसाई साहेब आले, महेश सावंत, विशाखाताई, सगळे पदाधिकारी आले। कोणतरी केलं असं गांडू काम आहे। या संदर्भात कुठला पोलिसांकडून तपास सुरू झाला? आम्ही आल्यानंतर पोलीस आले। त्यांना पोलिसांना पण माहीत नव्हतं, पण पोलीस ते बेलोसे म्हणून आहेत, ते इथून राऊंड मारता मारता बोलले तुम्ही काय करताय, तेव्हा असं झालं आणि मग त्यांनी पोलीस बोलवले। मग DCP साहेब आले। पण हे गांडू काम आहे। शिवसैनिक जमा होत आहेत, परंतु हे नेमकं यामागे कोण आहे? कारण अशा प्रकारचा पहिल्यांदाच मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न असा झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे। सर्व CCTV तपासले जात आहेत आणि या शिवाजी पार्क पोलीस परिसरामध्ये, शिवाजी पार्कच्या या परिसरामध्ये आता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर या प्रकारे आता पोलिसांना एक काळजी घेणं गरजेचं आहे की याचे हिंसक पडसाद उमटू नयेत आणि त्यासाठी सर्व शिवसैनिकांना आवाहन केलं जाते की कुठल्याही परिस्थितीमध्ये शांततेत राहा, कुठलीही हिंसक घटना करू नका। जो कोणी व्यक्तीनं हे केलेला आहे, जो माथेफिरू आहे, त्याचा तपास सुरू आहे, त्याला अटक केली जाईल अशा प्रकारे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। अनुपमा।